हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथे मित्रांनो आजची द्वितीया आहे. सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढ नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5 वाजून 32 मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. सायंकाळी 4 वाजून 41 मिनिटांनंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलो करण आहे. सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनंतर तैतिल करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 35 मिनिटांनंतर गरज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र धनु राशीत असतील. गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या राशींना 7:30 सुरू आहे. त्या राशींच्या जातकांना 7:30 जर होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे आपल्या जन्म कुंडलीसह संपर्क साधावा. ते आपल्याला समजावून सांगतील की शनी आपला शुभ आहे की अशुभ आहे. जर अशुभ असेल, अशुभ स्थितीमध्ये, तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ असता काही करण्याची गरज नसणार मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहामध्ये मंगळ 10 नोव्हेंबर पासून, शुक्र 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत. वक्री ग्रहामध्ये गुरु हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. तर हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कद्दे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावदी षष्टी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिण अय क्षमा करा उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे इंदू वासरे उत्तराषाढ नक्षत्रे ध्रुव योगे कौलव करणे द्वितीय शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न कड़प्पा मोपात दुरितक्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 52 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प सोडायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उच्चार त्यात अवश्य करायचे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 22, 23, 24, 28, 29 जानेवारी, दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 29 जानेवारी, दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 22, 23, 24, 25, 29 जानेवारी, दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25, 28, 29 जानेवारी, दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 22, 25, 28 जानेवारी, दिनांक 1, 5, 8, 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी आणि देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो.
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत नाही आहे या 2.5 तासाच्या काळात. बाकी काळामध्ये पंचांग शुद्धी आहे. दिनविशेषमध्ये पुण्यकाळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आहे, जे उत्तरायण सुरू झाले होते मित्रांनो किंवा मकरायण. त्याचा हा पुण्यकाळ आहे. या पुण्यकाळामध्ये आपण सूर्यासंबंधी सर्व धार्मिक कार्ये, दानधर्म वगैरे करू शकता मित्रांनो, पूजा अर्चा, मंत्र जप वगैरे. यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. तृतीया श्राद्ध कर्म आहे. मित्रांनो, आपली आई किंवा आपले वडील या तृतीया तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात अधिक सुख अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 5:32 मृत्यूयोग आहे. हा जनन शांती संबंधी मृत्यूयोग आहे. या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो. 12व्या दिवशी. यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागेल आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जाणार. पण बाळाच्या जीवनात जे अशुभ घटनांची जी तीव्रता असते ती तीव्रता कमी होणार नाही जर तुम्ही जननशांती केली नाही तर मित्रांनो. यानंतर अर्थात या वेळेनंतर आपल्याला अमृत योगाचा अनुभव येईल. त्याचा आपण अनुभव घ्यायचा आहे. यामध्ये जे काही काम कराल त्याचे आपल्याला फळ चांगले मिळतील मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करेल. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे या काळात करू नका. इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.